ठीक आहे, लक्षात घेतलं. आता क्वेश्चन नंबर 7 आहे. क्वेश्चन नंबर 7 मध्ये पुन्हा हेच म्हटलंय की डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग त्यासाठी फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला असं दिलंय की कॉट इनवर्स ऑफ कॉट ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर. याला पाहिल्यानंतर आपल्याला पुन्हा इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहेत ना, तर त्यांच्या प्रॉपर्टीज त्यांची आठवण ठेवला पाहिजे. आली पण असेल आठवण, येते का? कॉट इनवर्स ऑफ कॉट एक्स काय येतो? कॉट इनवर्स ऑफ कॉट एक्स एक्स येतो की नाही? प्रॉपर्टी स्टडी केली आपण. कॉट इनवर्स ऑफ कॉट एक्स इज ऑलवेज इक्वल टू, किंवा मग असं पण होऊ शकतं की बाहेर म्हणजे आउटर फंक्शन हे कॉट असेल अँड इनर फंक्शन इज मायनस मीन्स कॉट इनवर्स असेल. या केस मध्ये पण आन्सर काय येणार आहे? एक्स. मग दोघांपैकी कुठल्याही टाइप मध्ये दिलेलं एक्झाम्पल असू द्या, या केस मध्ये आपल्याला आन्सर काय लिहायचं आहे? ऑलवेज एक्स लिहायचंय. पण आता या ठिकाणी पुन्हा काय होणार आहे की कॉट इनवर्स अँड कॉट गेट कॅन्सल. फक्त काय होणार आहे? ई रेस टू वाय इक्वल टू ई रेस टू एक्स स्क्वेअर. इथपर्यंत समजतं? कोण समजताय? क्लिअर झालं? वाटलं तर आपण इथं जस्टिफाय करून घेऊ शकतात. काय लिहू शकतो आपण इथे? कॉट इनवर्स ऑफ cot of x is always equal to x. And now here we differentiate the above function with respect to x. That is dy by dx is equal to what is the limit of e raised to x square. काय करणार त्यासाठी आपण? तर e raised to f of x म्हणजेच कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इथे यूज करणार. x च्या ऐवजी x स्क्वेअर आहे, राईट? मग ई रेस टू एक्स साठी तो कसा घेतो आपण? ई रेस टू त्या ठिकाणी आता एक्स च्या ऐवजी काय आहे? एक्स स्क्वेअर. म्हणून मग ई रेस टू एक्स स्क्वेअर लिहिला. ई रेस टू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्हच्या पुढे आपल्याला काय जोडावं लागेल? एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. काय ना डायरेक्ट लिहिला तरी चालेल. ट्वाइस एक्स इंटू ई रेस टू एक्स स्क्वेअर. दिस इज आवर फायनल आन्सर. सिंपल आहे. 2-3 स्टेप्स मध्ये आन्सर मिळते. काही आहे का याच्यामध्ये? एक्स ने एवढं विशेष, राईट? नाउ सेकंड वन, cosec inverse of 1 upon cos of 5 raised to x. लास्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की तुम्हाला प्रत्येकाला आपण जेवढं ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले स्टडी केले ना, सगळे रिवाइज करून यायचे. सांगितलं होतं की नाही? येस. जर ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले तुमच्या माइंड मध्ये असतील तर तुम्हाला इथून पुढचा पार्ट इझिली समजेल, अदरवाईज समजणार नाहीये व्यवस्थित. कळतंय काय सांगतोय? कोणी कोणी केली रिव्हिजन घरी जाऊन? केली. बाकी लोक जबाबदारी आठवण पडू देऊ नका. अभ्यासाची आठवण नको पडली पाहिजे. अभ्यास काय केला त्याची आठवण पडू शकते, ही गोष्ट कॉमन आहे. पण अभ्यास करायची आठवण नका पडू देऊ. अभ्यासाला बघायचं आणि दिलेला जो काही होमवर्क असेल, दिलेलं जे काही टास्क असेल ते कम्प्लीट करून घेण्याची आठवण पडू नका. नाहीतर गडबड होते, जास्त मोठे गडबड होईल. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय की आउटर फंक्शन कोसेक इनवर्स आहे, तर मध्ये जो 1 अपॉन कॉस दिसतोय ना, तर त्या 1 अपॉन कॉस थीटाला आपण ट्रिग्नोमेट्रीच्या फॉर्म्युलानुसार सेक थीटा लिहू शकतो का? लिहू शकतो, राईट? सगळ्यात आधी नेहमीप्रमाणे आपण गिवन फंक्शनला y कन्सिडर करून घेऊया. दिस इज कोसेक इनवर्स ऑफ 1 अपॉन कॉस ऑफ 5 raised to x. करून घेतला असा घेतला. हे लिहिल्यानंतर आता therefore y इक्वल टू कोसेक इनवर्स ऍज इट इज लिहून घेतला. फक्त हा जो 1 अपॉन कॉस आहे त्याला आपण काय लिहून घेतला? सेक 5 raised to x केला असा. आता याच्यानंतर आपल्याला काय करता येणार की सर कोसेक इनवर्स तर बाहेर आहे, पण मध्ये कोसेक पाहिजे होता. जर मध्ये जर कधी कोसेक राहिला असता तर यांच्यासारखा डायरेक्ट हा ई रेस टू एक्स स्क्वेअर कसा आला तसा इथं मग 5 रेस टू एक्स आला असता डायरेक्ट. हे कॅन्सल होऊन. पण मग इथे दोघं सेम आहेत का? हे नाहीये.
मग आपल्याला एक कारण करता येणार की सेक रेशोला ना इन टर्म्स ऑफ कोसेक लिहिता येतं बाय युजिंग अलाइड अँगल फॉर्म्युला. अलाइड अँगलच्या फॉर्म्युलामध्ये पण आपण हे शिकलोय. सेक π/2 मायनस थिटा काय येतो? कोसेक थिटा. आणि एक अजून कोसेक π/2 मायनस थिटा काय येतो? सेक थिटा. आठवतंय का काहीतरी? यांच्यामधला हा जो सेक थिटा आहे तर त्या सेक थिटाला आपण असं लिहू शकतो. मग इथे पण सेक थिटाच आहे असं इमॅजिन करा, राईट? मग सेक थिटाला आपण इन टर्म्स ऑफ कोसेक लिहायचं असेल तर काय करावं लागणार? पाय मायनस थिटा करावं लागेल, राईट? मग इथे आपण याला असं लिहिणार कोसेक इनव्हर्स ऑफ सेक. सेकला काय करणार आपण आता? कोसेक π/2 मायनस 5⁻⁴ π/2 मायनस थिटा आहे ना, तर याला काय करणार आपण? π/2 मायनस 5⁻⁴ असं करून घेणार. हे कोणाकोणाला समजलं? क्लिअर होतं इथपर्यंत? व्हेरी गुड. आता हा कोसेक इनव्हर्स आणि कोसेक दोघं कॅन्सल होत आहेत, बरोबर आहे की नाही? काय राहणार? ओन्ली π/2 मायनस 5⁻⁴ हा मिळाला आपल्याला y. या y ला आपण आता डिफरन्शिएट करणार. Now differentiate with respect to x. Therefore, dy by dx equal to π/2 कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह येणार 0 मायनस 5⁻x. 5⁻x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? a⁻x नुसार 5⁻x into log 5 मायनस ऑफ 5⁻x into log 5 झालं आन्सर. दिस इज फायनल dy by dx. कोणाकोणाला समजलंय? समजतंय? काही कठीण आहे का? नाही, सिंपल आहे. ठीक आहे ना? नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण. कोस इनव्हर्स ऑफ थर्ड वन. त्याला डायरेक्ट आन्सरच्या फॉर्म मध्ये लिहूया आपण. लेट y इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 प्लस कॉस x अपॉन 2. लक्ष द्या, बोलू नका, खूप सिंपल आहे. आता इथे काय करायला लागणार आपल्याला? तर कॉस इनव्हर्स आहे त्याला ऍज इट इज लिहून घेतला. रूट मध्ये 1 प्लस कॉस x आहे पहा. 1 प्लस कॉस 2 थिटा अँड 1 मायनस कॉस 2 थिटा असे दोन फॉर्म्युला आपण स्टडी केले पहा. 1 प्लस कॉस 2 थिटा काय येतो? 2 इंटू कॉस स्क्वेअर थिटा आणि मायनसच्या केस मध्ये येतो साइन स्क्वेअर थिटा, बरोबर आहे की नाही? म्हणजे असा पहा 1 प्लस कॉस 2 थिटा येतो 2 इंटू कॉस स्क्वेअर थिटा आणि 1 मायनस कॉस 2 थिटा असेल तर काय? 2 इंटू साइन स्क्वेअर थिटा. इथे 2 थिटा आहे म्हणून इकडे थिटा येतोय. बट जर कधी इकडे थिटा राहिला, थिटा ओनली, तर इकडे काय येणार? थिटा बाय 2. बस. तर मग हाच फॉर्म्युला आपण यूज करून घेणार आहे इथे. 1 प्लस कॉस x ला लिहिणार आपण 2 इंटू कॉस स्क्वेअर x बाय 2 आणि हा डिवाइडला 2 आहेच. हे असं केल्याने काय होणार? तर 2 विल गेट कॅन्सल आउट. कॉस इनव्हर्स ऑफ अंडर रूट ऑफ cos square x by 2. Square and root will get cancel. It is cos inverse of x by 2. Cos inverse आणि cos दोघं आता कॅन्सल होत आहेत. फक्त काय असणार आहे रिमेनिंग? x by 2. So here we write x by 2. This is y. आता याला आपण डिफरन्शिएट करणार आणि आपल्याला मिळणार dy by dx is equal to d by dx of x by 2. x by 2 चा डेरिव्हेटिव्ह घेणार कसा आपण? त्यासाठी आपल्याला हा जो 2 आहे ना, या 2 ला बाहेर घ्यावं लागेल. इंटू डी बाय dx ऑफ x. x चा डेरिव्हेटिव्ह 1. फायनल आन्सर इज 1/2. दिस इज रिक्वायर्ड dy बाय dx. समजतंय का? यासारखेच एक्झाम्पल्स आहेत अजून काही. 1 मायनस कॉस ऑफ x स्क्वेअर अपॉन 2. Cos inverse of under root of 1 minus cos of x square. Yes. हा होता नंबर 3. This one is number 4.
पहा बरं याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे? इथे प्लस आहे, इथे मायनस. ठीक आहे. इकडे x आहे, इकडे आहे x स्क्वेअर. ठीक आहे. अँगल काहीही असू द्या, बट फॉर्मॅट आपल्याला असा दिसतोय 1 मायनस कॉस थिटा, राईट? मग 1 मायनस कॉस थिटाला तुम्ही काय लिहू शकतात याच्यानुसार? 2 इंटू साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन 2. याला तुम्ही काय लिहिणार? 2 इंटू साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन 2. याला तुम्ही असं लिहू शकतात या फॉर्म्युलानुसार. ठीक आहे. हा रूट आहेच इकडे, इकडे हा डिवाइडला 2, दोघांचा 2 कॅन्सल होणार आहे. हा स्क्वेअर आणि रूट पण कॅन्सल होईल. काय राहणार फक्त मग? साइन ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन 2. इकडे आहे कॉस इनवर्स. पण मग सर बाहेर कॉस इनवर्स आहे आणि मध्ये काय आहे? साइन आहे. समजतंय का मला काय म्हणायचंय? मग साइनला काय करावं लागेल? इन टर्म्स ऑफ कॉस करून घ्यावं लागेल. जसं आपण इथे केलं होतं पहा. इथे काय केलं होतं आपण? सेकला इन टर्म्स ऑफ कोसेक केला होता की नाही? अलर्ट अँगलचा फॉर्म्युला यूज करून तसंच मग इथे पण करून घेणार आपण. साइनला इन टर्म्स ऑफ कॉस. त्यासाठी काय करणार मग? अलर्ट अँगलचा फॉर्म्युला कोणता यूज करणार? याला साइनला डायरेक्ट लिहिणार तुम्ही काय मग? कॉस पाय बाय 2 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2. त्याला असं करून टाकणार. असं केल्यानंतर कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल झालेत. फक्त काय राहतोय? पाय बाय 2 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2. आता याला डिफरन्शिएट करू शकतो आपण. इझी आहे. काय येईल बरं आन्सर? कोणाकोणाला सांगता येईल डेरिव्हेटिव्ह? सांगता येईल? कमेंट मध्ये सांगा काय येणार आहे आन्सर तर. ठीक आहे. ओके. नंबर 5 tan inverse of 1 minus tan x by 2. ठीक आहे. समोर पहा आता याला आपण काय करणार पुन्हा? बाहेर tan इनवर्स आहे ना, तर मध्ये tan यायला पाहिजे. म्हणजे तो tan इनवर्स आणि tan कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे आपल्याला tan इनवर्स नुसार डिफरन्शिएट करण्याची गरज पडणार नाही. बरोबर आहे की नाही? जसं आता इथे बाहेर cos इनवर्स होता समजा, तर cos इनवर्स कॅन्सल करण्यासाठी मध्ये cos आणण्याचा आपण ट्राय केला आणि तो आणला आणि त्यामुळे काय झालं? cos इनवर्स आणि cos दोघं रिमूव्ह झाले. सिंपल फंक्शन झालं. डिफरन्शिएट करायला इझी झाला होता. हो की नाही? तसंच आता इथं पण होणार आहे की बाहेर tan इनवर्स आहे, मध्ये tan आणण्याचा आपल्याला ट्राय करायचा आहे. त्यासाठी एक काम करता येईल पहा, लक्षात घ्या. इथे आहे बाहेर tan इनवर्स. हा जो 1 आहे ना, त्याला आपण असं लिहू शकतो पहा, tan पाय बाय 4. What is value of tan pi by 4? It is 1. That's why here we write tan pi by 4 instead of 1 minus tan x by 2 as it is upon हा 1 पण आपण as it is लिहिणार प्लस हा tan x by 2. बट या tan x by 2 च्या सोबत इथे मल्टिप्लिकेशन मध्ये ना 1 असतो किंवा आहे असं आपण कन्सिडर करू शकतो की नाही? मग त्या 1 ला पण आपण लिहू शकतो इथे काय? तर tan pi by 4. असं का केलं सर? असं का केलं आपण? कारण की आपल्याला आता हे माहितीये की tan a प्लस b च एक्सपान्शन काय येतं? tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b. असं येतं एक्सपान्शन. मग या फॉर्मॅट मध्ये हे तयार झालेलं दिसतंय पहा आता. राईट? फक्त a च्या ऐवजी काय दिसतोय मग आपल्याला? पाय बाय 4 अँड इन्स्टेड ऑफ b हिअर इट इज x बाय 2. राईट? मग याला पण आपण याच्यासारखं लिहू शकतो. जर कधी हे आपण असं लिहू शकतो तर हे पण आपण असं लिहू शकतो. त्यासाठी काय करायला लागणार मग? हा बाहेरचा tan इनवर्स ऍज इट इज, मध्ये काय येणार मग? tan a प्लस b. बट आपला फॉर्म्युला मायनसचा घ्यावा लागेल इथं. का? कारण की जेव्हा इथं मायनस असेल तेव्हा इथं मायनस असतो आणि इकडे काय असणार आहे? प्लस. म्हणजे इथे असा फॉर्म्युला यूज होईल, लक्षात घ्या. a मायनस b, कारण की tan a मायनस tan b चा फॉर्मॅट आहे इथे, लक्षात घ्या. राईट? मग याला आपण काय लिहिणार? tan a किती इथे? पाय बाय 4 मायनस x बाय 2. pi by 4 minus x by 2. Now here we can cancel these two and remaining term is pi by 4 minus x by 2. This is y. आता काय करणार आपण? आता याला डिफरन्शिएट करणार आहे. त्याला पुढे अजून काही सिम्प्लिफाय करत बसण्याची गरज नाहीये. सिम्प्लिफिकेशन झालंय ऑलरेडी. याला डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू x. Therefore dy by dx is equal to derivative of pi by 4 is 0
मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स बाय 2 इट इज 1/2. राईट. 1/2 कसा काय आला सर एक्स बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह? एक्स बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह घेताना आपल्याला हा जो अपॉनचा 2 आहे त्याला डेरिव्हेटिव्हच्या बाहेर काढायला लागणार. डेरिव्हेटिव्ह फक्त कोणाचा घेणार आपण? एक्स चा. म्हणजेच 1/2 इंटू हा 1 किती येतोय? 1/2 झाला. समजलं आता? ठीक आहे. हे होतं नंबर 5. नेक्स्ट इज नंबर 6. बोलू नका, मागे आवाज येतोय अजून पण. Number 6. Cosec inverse of 1/4 cos square 2x cos cube 2x minus 3 cos 2x. आता याला सॉल्व्ह करायचं लक्षात घ्या. बोलू नका. आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये ना ट्रिपल अँगलचे फॉर्म्युले शिकलोय. कोणते फॉर्म्युले शिकलोय? ट्रिपल अँगल. cos 3 थीटाचा एक फॉर्म्युला आपण शिकलोय पहा. cos 3 थीटाचा फॉर्म्युला कसा आहे बरं? कोणाकोणाला माहिती? cos 3 थीटा. यस, बोला काय? येस, व्हेरी गुड. 4 इंटू कॉस क्यूब थीटा मायनस 3 इंटू कॉस थीटा असं एक्सपान्शन येतं. कोणाचं? cos 3 थीटाचं. cos 3 theta equal to 4 into cos cube theta minus 3 into cos theta असं एक्सपान्शन आहे पहा cos 3 theta चा. राईट. मग या ठिकाणी हा जो थीटा आहे ना त्या थीटाच्या ऐवजी 2x आहे. इथं थीटाच्या ऐवजी काय आहे? 2x. मग इथे काय येणार? ऍक्च्युली काय आहे ना की या फॉर्मॅट मध्ये आपल्याला हे दिसतंय. डिनोमिनेटर पाहितला 4 इंटू कॉस क्यूब थीटा मायनस 3 इंटू कॉस थीटा या फॉर्मॅटला मॅच होतंय. मग याला जर कधी आपण असं लिहू शकतोय तसंच मग आपण या डिनोमिनेटरला पण असं लिहू शकणार आहे. पण मात्र काय करायला लागणार की ह्या अँगलचं इथं काय घ्यावं लागतं? ट्रिपल. म्हणजे इथं 2x आहे आपला तर इकडे काय येणार? इथे 6x. 2x इंटू 3 2x इंटू 3 म्हणजे किती आला? 6x. cos ऑफ 6x याला लिहू शकतो आपण पहा. म्हणजे असा होणार तो cosec इनवर्स ऑफ 1 अपॉन याला डायरेक्ट लिहू शकतो आपण cos ऑफ 2 टाइम्स ऑफ 3x. सॉरी 3 टाइम्स ऑफ 2x. उलट झालं. हा 2x आहे त्याचा 3 टाइम्स म्हणजे काय होणार? हा टोटल 6x. डायरेक्ट लिहायला काही हरकत नाहीये. cos ऑफ 6x 1 अपॉन cos थीटा काय लिहू शकतो आपण? sec थीटा होतो की नाही? बाहेर cosec इनवर्स आहे. therefore y इक्वल टू cosec इनवर्स ऑफ sec 6x. केला आपण याला असा. बाहेर कोण आहे? cosec इनवर्स आहे. मध्ये कोण आहे? sec आहे. secला आपण इन टर्म्स ऑफ cos करणार आहेत. आता त्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करणार? अलाइड अँगलचा यूज करणार. राईट. अलाइड अँगलच्या फॉर्म्युल्यामध्ये काय करता येणार मग आपल्याला? सेकला काय लिहिणार? cosec π/2 minus 6x. cosec inverse cosec cancel. Remaining term is only π/2 minus 6x. याला डिफरन्शिएट करणार dy/dx मिळणार आपल्याला 0 minus 6. Therefore dy/dx equal to -6 only. समजला? सिंपल आहे अगदी. आपण काय करतो इथे की जो पण बाहेर दिलेला फंक्शन असेल ना जसं की आता इथे cosec इनवर्स आहे तर मध्ये ना cosec आणण्याचा ट्राय केलेला आहे आपण आणि तो मिळवला आहे मध्ये cosec. जेणेकरून हे आणि हे दोघं कॅन्सल झालेत. एकदम सिम्प्लिफाईड फॉर्मॅट मिळाला आणि याला आपण डायरेक्टली डिफरन्शिएट करू शकतो खूप इझिली. क्लिअर झाला? समजताय? येस. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की मधला जो फॉर्मॅट आहे ना तर तो फॉर्मॅट असा आहे की तो एक स्पेशल असेल काहीतरी की ज्याला आपण बरोबर cosec किंवा sec किंवा tan किंवा cot मध्ये कन्वर्ट करू शकतो अशा टाइपचा असेल आणि म्हणजे ऍडजस्टेडच दिलेला असेल तो.
मध्ये अशा टर्म दिल्या असतील की ज्याच्यापासून आपण बाहेरच्या सारखा बनवू शकतो मधल्याला, असं काहीतरी. जसं की इथे पण आहे पहा, बाहेर tan इन्व्हर्स आहे, याला तुम्हाला पाहिल्यानंतर लगेच हा फॉर्मॅट आठवला पाहिजे. याला असं बनवून तुम्ही असं केला म्हणजे tan इन्व्हर्स आणि tan बरोबर दोघं कॅन्सल आउट करतात आणि हे रिमेनिंग. म्हणजे या फॉर्मॅटला म्हणून एक स्पेशल क्वेश्चन मध्ये दिलेला आहे तुम्हाला. हे सगळे क्वेश्चन्स व्यवस्थित प्रॅक्टिस करा आणि फॉर्मॅट लक्षात ठेवा. हे फॉर्मॅट जसे जसे तुम्ही पुढे जाणार ना, तसे वेगवेगळे अजून भरपूर नवीन ऍड होत जातील. जेवढे पुढे जाणार तेवढे सिंपल एक्झाम्पल येतील. पण काय आहे ना, की मल्टिपल फॉर्मॅट्स आहेत. कोणत्या फॉर्मॅटच्या वेळेस काय करायचं ना, हे लक्षात ठेवावं लागेल. त्यासाठी लागेल प्रॅक्टिस. मल्टिपल टाइम्स एक्झाम्पल सॉल्व्ह करा. जेव्हा तुम्ही पूर्ण चॅप्टरची रिव्हिजन करणार ना, तेव्हा तुम्हाला ते समराईज करून लक्षात ठेवावं लागेल, की अशा टाइप मध्ये असं करायचंय, तशा टाइप मध्ये तसं करायचंय. ठीक आहे, पुढे जाऊ. हा होता नंबर 6. नेक्स्ट इज नंबर 7. नेक्स्ट इज नंबर 7. tan इनवर्स ऑफ, व्हॉइस मध्ये आवाज येतोय हा, 1 प्लस cos x/3 अपॉन sin x/3. हे असं एक्झाम्पल दिलंय आता. आता याला पण आपण तेच करणार आहेत. बाहेर tan इनवर्स आहे, मध्ये tan आणण्याचा ट्राय करणार आहे. मध्ये tan आणण्यासाठी आपल्याला एक काम करावं लागेल. आधी इथे लक्ष द्या. sin x/2 आहे, सॉरी x/3. ठीक आहे, अँगल कोणी पण असू द्या, साइन रेशो एवढं लक्षात घ्या. बरोबर, साइन रेशोला आपण डबल अँगल नुसार पहा असं लिहू शकतो. सपोज जर sin 2 थिटा असेल, तर त्या sin 2 थिटाला काय लिहितो आपण? 2 into sin थिटा into cos थिटा. एकदम फेमस वाला, सिंपल वाला, लक्षात राहणारा फॉर्म्युला. बरोबर आहे की नाही? येस. त्यानंतर या 2 थिटाच्या ऐवजी जर कधी इथे फक्त थिटा असेल, तर त्याला आपण कसं लिहितो? sin θ/2 into cos θ/2. मग तसंच जर कधी या थिटाच्या ऐवजी काही पण असेल, अगदी जो असेल तो, तर इथं काय करणार आपण? त्याचा डिवाइड बाय 2. आणि इथं पण जो असेल अँगल तो त्याचा डिवाइड बाय 2. बरोबर आहे की नाही? इथे आता या केस मध्ये साइन सोबत अँगल कोणता दिलाय? x/3. म्हणजे साइन इथे जर कधी x/3 असेल, तर याचं एक्सपान्शन असं करता येईल मग आपल्याला, sin x/3 डिवाइड बाय 2. इथे cos x/3 डिवाइड बाय 2. हा जो पण अँगल असेल त्याला डिवाइड 2 करायचा आहे, म्हणजे याचा हाफ दोघं ठिकाणी असं करता येईल. बरोबर आहे की नाही? म्हणजे याला आपण डायरेक्ट x/6 लिहिता येणार, याला पण x/6 लिहिता येणार. राईट? म्हणजे इथं पहा डिनोमिनेटरला 2 into sin x/6 into cos x/6 असा केला. असं का केलं पण सर आपण? सिंपल होता, उलट त्याला आपण अजून जास्त कॉम्प्लिकेटेड करून टाकला असं वाटतंय फक्त. याचं रिझन तुम्हाला पुढे जाऊन समजेल की का केलं आपण असं. पुढे खूप सिंपल होणार आहे याच्यामुळे. कसं ते लक्षात घ्या. आता आपण हा जो न्यूमरेटर आहे, त्या न्यूमरेटरला पुन्हा ते जे काही डबल अँगलचे फॉर्म्युले स्टडी केले आहेत ना, 1 प्लस cos 2 थिटा वाला फॉर्म्युला, काय येतं याचा आन्सर? 2 into cos स्क्वेअर थिटा. हा जेवढा पण अँगल असेल त्याचा हाफ अँगल इकडे लिहायचा आहे. बरोबर आहे की नाही? तसंच काम आपल्याला इथे करायचंय. मग पहा, इथे काय होणार? 1 प्लस cos थिटाचा फॉर्मॅट आहे 2 into cos स्क्वेअर. 2 into cos स्क्वेअर हा जो पण अँगल असेल ना, त्याचा डिवाइड बाय 2 करायचा आहे. हा x/3 आहे, त्याचा डिवाइडला 2 करून टाकला आपण. कोणाकोणाला समजलंय काय केलंय तर? या फॉर्म्युल्यानुसार केलंय आपण ते. ठीक आहे ना? मग हा काय होणार? x/6 होणार आहे. 2 will get cancel. Tan inverse of cos square x/6 upon sin x/6 into cos x/6. हे डिनोमिनेटर्स ऍज इट इज. ओके, एक cos कॅन्सल, cos x/6 अपॉन sin x/6 अपॉन sin x/6. cos अपॉन sin काय होतो? cos अपॉन sin cot x/6. बाहेर tan इनव्हर्स आहे, मध्ये cot आहे. कॉटला टॅनच्या फॉर्म मध्ये करू शकतो आपण. कॉटला इन टर्म्स ऑफ टॅन साठी अलाइड अँगलचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. बरोबर आहे की नाही?
काय लिहिणार बघा आपण याला, tan π/2 मायनस x/6. बाहेर आहे tan इनव्हर्स. म्हणजे आता आपण याला डायरेक्टली काय लिहू शकतो, π/2 मायनस x/6. इथपर्यंत समजलं. आता याला आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर dy/dx इक्वल टू हा 0 झाला मायनस x/6 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/6. समजला कसा काय आला, जसा x/2 चा 1/2 येत होता तसा x/6 चा 1/6 कसा येणार होता ते मी तुम्हाला मागच्या एक्झाम्पल मध्ये एक्सप्लेन करून दिला होता. x/2 चा तसाच x/6 चा. ठीक आहे. देअरफॉर dy/dx is equal to minus 1/6 is required final answer. कोण समजताय? कन्फर्म? ठीक आहे. थँक्यू. आता पुढे नेक्स्ट आहे नंबर 8. Cot inverse of sin 3x upon 1 plus cos 3x. येस. इकडे लक्ष द्या, आता बोलू नका. या केस मध्ये आपण काय केलं होतं ते लक्षात घ्या. 1 प्लस कॉस होता त्याला आपण 2 इंटू कॉस स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये करून टाकला होता की नाही, तसं इथं पण होणार आहे पहा. 1 प्लस कॉसचा फॉर्मॅट आहे, राईट. आणि एवढं आहे की इकडे हा न्यूमरेटरला होता, हा इकडे डिनोमिनेटरला आहे, राईट. हा साइनचा फॉर्मॅट डिनोमिनेटरला होता, इकडे न्यूमरेटरला आहे. हे असे असल्यामुळे इकडे पुढे जाऊन काय मिळाला होता, कॉट मिळाला होता, बरोबर. यांना काय होणार आहे माहितीये, मग तुम्हाला आयडिया येऊन जाईल. डायरेक्ट काय मिळून जाईल, टॅन. म्हणजे इथे जो आपण कॉटला इन टर्म्स ऑफ टॅन केला होता ना बाहेरच्या टॅन इनव्हर्स साठी, दोघं सेम करून घेण्यासाठी अलाइड अँगलच्या फॉर्म्युल्यानुसार, तर तसा अलाइड अँगलचा फॉर्म्युला इथे यूज करण्याची गरज पडणार नाही आपल्याला. पाहूया आपण काय होतं तर. ठीक आहे ना. काय करणार आपण, यासारखंच इथे जे केलं आपण तसंच. देअरफॉर y इक्वल टू कॉट इनव्हर्स ऑफ साइन 3x ला डबल अँगलच्या फॉर्म्युल्यानुसार कसं लिहिणार, 2 इंटू साइन 3x/2 इंटू कॉस 3x/2 अपॉन 1 प्लस कॉस साठी काय लिहिणार मग, 2 इंटू कॉस स्क्वेअर 3x/2. हे स्टेप कोणाला समजले, क्लिअर होते. इथे आता मी ते फॉर्म्युले लिहिले होते नाही का आताच जस्ट, तेच फॉर्म्युले इथे यूज केलेत आपण, राईट. 2 विल गेट कॅन्सल, स्क्वेअर एक कॅन्सल, कॉट इनवर्स ऑफ साइन 3x/2 अपॉन कॉस 3x/2, साइन अपॉन कॉस tan 3x/2. अरे हा बाहेर कॉट इनवर्स आहे, सॉरी इकडे tan इनवर्स होता, राईट. इथे जर tan इनवर्स राहिला असता ना बाहेर, इथे समजा जर tan इनवर्स राहिला असता तर tan इनवर्स आणि tan मॅच होताय, डायरेक्ट 3x/2 केला असता आपण, म्हणजे आपल्याला अलाइड अँगलच्या फॉर्म्युलाचा यूज करण्याची गरज पडली नसती. पण इथे काय केलं त्यांनी, आपलाच कार्यक्रम करून टाकला, बाहेर कॉट इनवर्स करून टाकलाय, बरोबर आहे की नाही. बाहेर कॉट इनवर्स आहे, मध्ये टॅन मिळतोय आता. म्हणजे याचा अर्थ काय होतं की इथे आपल्याला या टॅनला कन्वर्ट करावं लागेल इन टर्म्स ऑफ कॉट, राईट. मग टॅनला इन टर्म्स ऑफ कॉट कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागणार, पुन्हा आपल्याला फॉर्म्युला ऑफ अलाइड अँगल्स. त्यानुसार आपण काय करणार, कॉट ऑफ π/2 मायनस थिटा, म्हणजेच काय घेणार, थिटाच्या ऐवजी इथे 3x/2. काही स्टुडंट्सला अजून पण हे उमजत नाहीये, एकदा सांगतो पुन्हा. काय करायचं असतं की कॉट ऑफ π/2 मायनस थिटा याचा फॉर्म्युला, सगळे फर्स्ट क्वाड्रंट वाले अँगल्स आपण इथे यूज करण्यात लक्षात ठेवा, सगळे फर्स्ट क्वाड्रंट वाले. ठीक आहे ना. π/2 मायनस थिटा काय तो बरं आन्सर, टॅन थिटा. फक्त एवढं आहे की आपण ना या फॉर्मॅट मध्ये हे दिलेलं असेल त्याला आपण असा उलटा अप्लाय करणार, म्हणजे अशा फॉर्मॅट वाला असं बनवतोय आपण, असा येतो त्याला π/2 मायनसच्या फॉर्म मध्ये करतोय, बरोबर आहे की नाही. टॅन होता त्याला आपण कॉट लिहिणार, टॅन होता त्याला आपण कॉट लिहून घेतला, आणि कॉट लिहिताना काय करायचंय, π/2 मायनस थिटा. π/2 मायनस थिटा, थिटा म्हणजे 3x/2 कसा काय, हा इकडे थिटा आहे, हा इकडे थिटा आहे, म्हणजे थिटा काय आला आपला इथे 3x/2. याला आपण असं लिहून घेतलं. आता समजलं असेल हे कदाचित. ठीक आहे ना. म्हणजे पहा आपण अलाइड अँगल मध्ये ना 3 जोड्या पाहिल्यात, प्रत्येकाला माहिती. एक जोडी आहे साइन आणि कॉसची, दुसरी जोडी आहे टॅन आणि कॉटची,
थर्ड जोडी आहे सेक अँड कोसेकची. साईनला π/2 मायनस थिटा इक्वल टू कॉस थिटा लिहिता येतो. बरोबर आहे की नाही? किंवा उलट पण करता येतं याच्यामध्ये. कॉस ऑफ हा अँगल इक्वल टू साइन थिटा येतो. पहा आठवा व्यवस्थित. हे असं शिकलोय आपण. जसं हे केलंय तसंच टॅन आणि कॉटचं पण आहे. आणि तसंच सेक आणि कोसेक मध्ये पण. आठवत नसेल, समजा उमजत नसेल, एकदा फक्त तुम्ही ना अलोड अँगलचे फॉर्म्युले रिवाइज करून घ्या. तुम्हाला भरपूर आयडिया येऊन जाईल की अच्छा हे असं आहे. कळतंय काय सांगतोय? ठीक आहे ना? आणि वाटलं तर अलोड अँगलचे फॉर्म्युले रिवाइज करून झाल्यानंतर पुन्हा एकदा व्हिडिओ पहा, तुम्हाला बरोबर समजेल. ठीक आहे? येस. पुढे जाऊया आता. कॉट इनवर्स आणि कॉट कॅन्सल झाले. π/2 मायनस 3x/2 दिस इज y. Therefore आता आपण काय करणार, याला डिफरंशिएट करणार. नाउ डिफरंशिएट अबोव फंक्शन विथ रिस्पेक्ट टू y. Therefore we get dy/dx equal to derivative of π/2 is 0 minus derivative of 3x/2 that is 3/2. That's it. हे कोणाकोणाला माहिती की 3/2 येईल सर? बरोबर आहे, मला वाटतंय असं. कन्फर्म? येस. ज्याला येतंय ना त्यांनी असं करायचंय. कुठे? बरोबर. जमतंय? येस. काही डाऊट? नो डाऊट. ओके. हा होता नंबर 8.